शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, जो स्वर्ग सिंहासना सावावो, सर्वज्ञते आदीचा ठावो, तो पुरोहिता माझी रावो बृहस्पती मी. भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातीच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी विस्ताराने ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या विभूती सांगत आहेत. भगवंताचं ध्यान करण्याकरता, चिंतन करण्याकरता म्हणून भगवंतांनी काही महत्त्वाच्या ज्या विभूती आहेत त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत. भगवंताच्या विभूती आपल्याला कळाल्या पाहिजेत आणि भगवंताचा योगही कळाला पाहिजे. वास्तविक पाहता सर्व काही भगवान परमात्माच आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म म्हटलेलं आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. आपल्याला अशा पद्धतीचं ज्ञान झालं पाहिजे आणि असं ज्ञान झालं तरच आपल्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होईल. परंतु हे ज्ञान लगेच होत नाही, सगळ्यांना होत नाही, सगळे या ज्ञानाचे अधिकारी नाहीत, बुद्धीवर आरूढ होत नाही आणि म्हणून हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे, मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. म्हणून अगोदर मन स्थिर करण्याकरता काही विभूती पाहिजेत. तिथे आपलं मन केंद्रित केलं पाहिजे, एकाग्र केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे आणि मग पुढे आपल्याला व्यापक अशा स्वरूपाचा अनुभव येईल. किंवा सर्वत्र बाहेरसुद्धा व्यवहारात परमात्म्याचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. जरी आपण नेहमी चिंतन करतो आपल्यातला देव कळाला तरी सगळ्यातला देव कळाला पाहिजे. आणि म्हणून या विभूती सांगितल्या. त्या विभूतीमध्ये ज्ञानोबाराय त्या ठिकाणी लिहितात, जो स्वर्ग सिंहासना सावावो, म्हणजे स्वर्गाचं जे सिंहासन आहे त्याला सहाय्यक, सर्वज्ञते आदीचा ठावो आणि सर्वज्ञतेच्या बाबतीमध्ये जे सगळ्यांच्या अगोदर आहेत, तो पुरोहिता माझी रावो बृहस्पती मी. पुरोहितांचा राजा, पुरोहितामध्ये श्रेष्ठ असे असलेले बृहस्पती जे आहे ते मी आहे. ती माझी विभूती आहे आणि माझी विभूती असल्यामुळेच स्वर्गातले जे देव आहेत त्यांचं जे काही सिंहासन आहे त्याच्याकरता ते सहाय्यकारी आहेत. इंद्रदेवाला जेवढं काही यज्ञकर्म करायचं आहे, चांगलं कर्म करायचं आहे, त्या सगळ्यासाठी मार्गदर्शन करणारे, करून घेणारे पुरोहित कोण आहेत? बृहस्पती आहेत. हे जर असतील तरच देवांना स्वर्गाचं राज्य राहतं. एकदा इंद्रदेवांनी काय केलं, स्वर्गामध्ये बसलेले असताना बृहस्पती आले आणि इंद्रदेवाने नमस्कार केला नाही. एकांतात नमस्कार करत होते पण लोकांतात करायची लाज वाटली. बृहस्पती म्हटले, ठीक आहे, तुम्हाला माझी जर गरज नसेल तर काय गरज, माझं आडलंय तुमच्या वाचून, चाललो मी. मग बृहस्पती निघून गेले
आणि सगळं देवांचं यज्ञकार्य पुरोहित कर्म बंद पडलं, त्यामुळे पुण्य कमी झालं आणि मग त्याच्यामुळे दैत्यांनी स्वर्गावर चढाई केली. तेवढ्या पुरतं का होईना त्या विश्वरूपाला गुरु करावं लागलं. भागवतात कथा आली. म्हणून देवांचं सगळं सिंहासन जे टिकून आहे आजही त्या ठिकाणी राजसिंहासन टिकून आहे, एखादं पद टिकून आहे, त्याला कारण आहे. काहीतरी धार्मिक कार्य त्या व्यक्तीकडून करून घेणारं कोणीतरी लागतं. धर्माला ते चिकटून आहेत म्हणून त्यांचं ते टिकून आहे. आणि ते धर्म करून घेणारे कोण आहेत? बृहस्पती आहेत. म्हणून भगवान म्हणतात ती माझी विभूती आहेत. पुरोहिता माझी सर्वज्ञते आधीचा ठाव म्हटलेलं आहे. आणि बृहस्पती जे आहेत सर्वज्ञ आहेत. त्यांच्याकडे विद्या ग्रहण करण्याकरता साक्षात इंद्रदेवसुद्धा जातात. आणि पुरोहिता माझे राव पुरोहित कर्मामध्ये श्रेष्ठ आहेत. ते बृहस्पती मी आहेत हे सांगितलं. नंतर त्रिभुवनीची या सेनापती आत स्कंद तो मी महामती जो हरवीर्ये अग्निसंगती कृत्तिका आतु जाहला. सेनानीनाम अहम स्कंदहा असं म्हटलं. सेनापती जे आहेत त्यांच्यामध्ये मी स्कंद आहे. ही सुद्धा भगवान परमात्म्याची विभूती आहे. जिथे जिथे आपल्याला काही काही विशेष दिसतंय ते सगळं भगवंताचा, वास्तविक पाहता जे जे काही चैतन्य दिसतंय हे सगळं भगवंताचंच आहे या सृष्टीमध्ये. पण त्या चैतन्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी ते चैतन्य विशेष गुणाने प्रगट झालेलं आहे. ती भगवंताची विभूती आहे. विशेष प्रकारे भगवंताचं ते प्रगटीकरण आहे. सामान्य रूपाने तर भगवान परमात्मा सर्वच ठिकाणी आहे. पण ध्यानच करायचं म्हटलं तर विशेषाचं करायचं आहे. सामान्याचं ज्ञान आहे आणि विशेषाचं ध्यान आहे. म्हणून या सगळ्या विभूती सांगितल्या. सेनानीनाम अहम स्कंदा त्याचं वर्णन करताना सांगतात त्रिभुवनाची या सेनापती आतु स्कंद तो मी महामती. अर्जुनाला या ठिकाणी म्हटलंय तू महामती आहेस, तुला काही जास्त सांगायची गरज नाही. तो सगळे जे त्रिभुवनातले त्रैलोक्यातील सेनापती आहेत, वीर लोक आहेत, सेनानायक आहेत, ते सेनानायकामध्ये आत स्कंद तो मी महामती. स्कंद जे आहेत यांना कार्तिकेय असं सुद्धा म्हणतात. भगवान शंकरांचे सुपुत्र आहेत. जो हरवीर्ये अग्निसंगती कृत्तिका आतु जाहला. म्हणजे भगवान परमात्म्याच्या तेजापासून आणि अग्नीच्या संगतीपासून कृत्तिकेपासून जो प्रगट झालेला आहे. कथा सांगितलेली आहे त्याची. स्कंद भगवंताची. तारकासूर नावाचा राक्षस होता, तो काही मरत नव्हता. भगवान शंकरांच्या आणि पार्वतीच्या पुत्रापासूनच त्याला मरण आहे असा ब्रह्मदेवाचा त्याला वर होता. आणि भगवान शंकर तर आपण कालच कथा पाहून आलो, समाधी लावून बसले होते. मग भगवान शंकरांचा आणि पार्वतीचा परत विवाह करून घेतला, करायला लावला देवांनी. भगवान प्रभू रामचंद्रांनी आज्ञा केली. आणि मग त्यांचं जे भगवान शंकरांचं तेज आहे ते अग्नीमध्ये, अग्नीतून गंगेमध्ये, गंगेने हिमालयावर टाकलं आणि ते हिमालयावर त्या 6 कृत्तिका आल्या आणि त्यांनी ते तेज धारण केलं आणि त्यांच्यापासून हा स्कंद जन्माला आला. 6 मुख आहेत त्यांना, म्हणून याला षडानन असं सुद्धा म्हणतात. परंतु भगवान शंकरांचे सुपुत्र असल्यामुळे, पार्वती मातेच्या भगवान शंकरांच्या आशीर्वादामध्ये ते प्राप्त झालेले असल्यामुळे महान शक्तिशाली आहेत. म्हणून सेनापतीमध्ये भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे. जो हरवीर्ये अग्निसंगती कृत्तिका आतु जाहला. कृत्तिका 6 कृत्तिका आहेत.
आणि त्यांनी याचं तेज धारण, भगवान शंकराचं तेज धारण केलं आणि त्यांच्यापासून तो झाला. 6 मुखन शरीर एकच आहे. आणखी सकळिका सरोवराशी माझी समुद्र तो मी जळराशी महर्षी आतू तपोराशी भृगु तो मी. आणि सगळे जेवढे काही सरोवर आहेत त्या सगळ्या सरोवरामध्ये जलाची राशी असलेला जो समुद्र आहे तो काय आहे? मी आहे. समुद्र ही सुद्धा भगवंताची विभूती आहे. काल आपण चिंतन करून आलो. समुद्र हा व्यापक आहे, समुद्र हा गंभीर आहे. सगळी तीर्थ नद्या ज्या आहेत त्या समुद्रामध्ये जाऊन मिळतात. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात ही समुद्रसुद्धा काय आहे? माझी विभूती आहे. म्हणजे आपल्याला ध्यान करायचं असेल तर समुद्रामध्ये सुद्धा भगवंताचं ध्यान करता येतं. समुद्र पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला भगवंताची आठवण झाली पाहिजे. तसं तर सगळी सृष्टी पाहिल्यानंतर आपल्याला आठवण देवाची झाली पाहिजे, कारण सगळं सृष्टीच भगवंताचं रूप आहे. पण असा व्यापक अनुभव येत नाही, म्हणून काही ठराविक विभूती ध्यानाकरता सांगितल्या. महर्षी आत तपोराशी भृगु तो मी. आणि महर्षींच्या मध्ये तपाची रास असलेले भृगु ऋषी मी आहे. भृगु ऋषींची काल आपण कथा सांगितलेली आहे. तपाचे राशी आहेत. विनाकारण भगवान परमात्मा त्यांची पाऊलाची मुद्रा आपल्या हृदयावर घ्यायला मोकळा नाही. कोणालाही भगवान परमात्मा एवढा मान देईल का? देणार नाही. म्हणून त्यांचं विशेषण आहे तपाची रास आहे. जे तपोतेजाची या राशी एकायतन ज्ञानाशी पवित्र तीर्थाशी तीर्थरूप तप आणि तेजाची राश आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याची भृगु ऋषीसुद्धा काय आहेत? विभूती आहेत. काही ऋषीमधल्या विभूती आहेत, काही देवर्षीमधल्या विभूती आहेत, काही जडातल्या विभूती आहेत, काही देवातल्या आहेत, काही सर्पातल्या आहेत, काही आपल्या शरीरातल्या आहेत. काल आपण सुरुवातीला पाहून आलो प्रकृतीचे सगळ्यांना ध्यान करता यावं आणि प्रत्येकाची प्रकृती भिन्न भिन्न आहे. तेव्हा सगळ्यांना भगवंताचं ध्यान घडावं, चिंतन घडावं याकरता भगवंतांनी सर्व क्षेत्रातल्या विभूती सांगितल्या. म्हणून भृगु ही मी आहे, अशेषाही वाचा माझी नटनाच सत्याचा ते अक्षर एकमी वैकुंठीचा वेल्हाळ म्हणे. श्लोकामध्ये याच्याकरता पद आलंय गिराम एकम अक्षरम अहम अस्मी. म्हणजे वाणीमध्ये जे एक अक्षर आहे ते मी आहे. कोणतं एक अक्षर? ओम इति एकाक्षरम ब्रह्म. ओम हे परमात्म्याचं वाचक नाम आहे. माझी ओळखावया श्रुती खून केली. ते अनाम किर अजाती परी अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खून केली. परमात्म्याचं हे व्यंजक नाम आहे. ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे हे आतुवट व्यंजक नाम म्हटलंय. भगवंताचं नाव आहे. जसं आई वडील मुलाला नाव ठेवतात त्या नावाने तो ओ देतो, तसं हे श्रुतीने ठेवलेलं नाव आहे. आणि एक अक्षर ब्रह्म आहे. म्हणून आशेषाही वाचा प्रणवैक नाम हे अक्षर ब्रह्म वा माझे स्वरूप परम. म्हणजे माझं स्वरूप हे प्रणव आहे. अनेक ठिकाणी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सांगितलंय. म्हणून अशेषाही वाचा. वाणे अनेक आहेत, अनेक प्रकारे बोललं जातं. माझी नटनाच सत्याचा
ज्या ठिकाणी सत्याचा नटनाच आहे, म्हणजे सत्य त्या ठिकाणी नटलेलं आहे, सत्य ज्या ठिकाणी नाचतंय. सत्य काय आहे? सत्य तू सत्य असलेला परमात्मा ज्याच्यामध्ये नटलेला आहे, आणि सत्य असलेला परमात्मा जे घेतल्यानंतर नाचतो किंवा ज्याच्यात नाचतो. माझी नटनाट्य सत्याचं, भगवंताचं ते नाम आहे. नामामध्ये सगळा परमात्मा नटलेला आहे. ओममध्ये सगळी सृष्टी आहे, ओममध्ये सगळा परमात्मा आहे. हे मांडूक्य उपनिषद आहे, त्याच्यात सगळा ओमचाच विचार आहे. आकार उकार, आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल. या ओंकारात सगळे वेद आहेत. त्या ओंकाराचे कुशी अक्षरे होती ओंकारेशी, उपजत वेदेशी उठली तिनी. हां, आकार उकार आणि मकार, जागृती स्वप्न सुषुप्ती, आणि टिंब आहे ते तुर्य. विराट हिरण्यगर्भ ईश्वर आणि ब्रह्म, याचं चिंतन आपल्याला या ओममध्ये करता येतं. म्हणून माझी नटनाच सत्याचा, हे अक्षर एक अक्षर मी वैकुंठीचा वेल्हाळ म्हणे. वैकुंठीचा वेल्हाळ. वेल्हाळ म्हणजे काय? हां, विलाशी. वैकुंठातील अतिसुंदर असलेला भगवान, असं. हां, प्रिय, वैकुंठ प्रिय. हां, आता खानोलकर महाराजांनी थोडासा अर्थ वेगळा केला आहे की ज्या वाणीमध्ये सत्य आहे ती एक वाणी भगवंताची विभूती आहे, असा अर्थ केलेला आहे. सत्य बोले तरी भुकासाठी जोडे हरी. आणि पुढे या ठिकाणी सांगतात, समस्ताही यज्ञाच्या पैकी जप यज्ञ तो मी ये लोकी, जो कर्म त्यागे प्रणवादिकी निपजविजे. श्लोकामध्ये काय पद आलं याच्याकरता? हां, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. यज्ञ जे आहेत त्या यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे, त्याचा विस्तार आता सुरू झाला. आपण श्लोकाचं चिंतन करताना थोडं चिंतन केले. अनेक प्रकारचे यज्ञ आहेत, पण त्या सगळ्या यज्ञामध्ये जपयज्ञ श्रेष्ठ आहे. जपामध्ये फार मोठी ताकद आहे. जपाने सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. जपामध्ये सुद्धा मंत्राचा जप आहे, नामाचा जप आहे. नामाच्या जपामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे जप आहेत. उपांशु जप आहे, वैखरीने केलेला जप आहे. पण जपामध्ये फार मोठी ताकद आहे. जपाचं अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. पुढं काय? रामकृष्णी मन नाही ज्याचे. जपामध्ये फार मोठी ताकद आहे. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरून राहे. जपाचं महत्त्व सांगणारी प्रमाण अनेक आहेत. म्हणून असा जो जप आहे, काल सांगितलं, जकारो जन्म विच्छेदा पकारो पापनाशनम. पापही नाशन करतो आणि पुण्यही निर्माण करतो. किंबहुना जपामुळे परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून ह्या सगळ्या यज्ञापैकी, समस्ताही यज्ञाच्या पैकी अनेक यज्ञ आहेत. आपण पाहिलं, द्रव्य यज्ञ, तप यज्ञ, स्वाध्याय यज्ञ, या सगळ्या यज्ञाच्या पैकी जप यज्ञ तो मी ये लोकी, या लोकात.
या लोकात म्हणजे मृत्यू लोकात, या कलियुगात विशेष करून कशाचं महात्म्य सांगितलेलं आहे? जपाचं महात्म्य सांगितलं आहे. जो कर्म त्यागे प्रणवादिकी निफज विजे, हा जो जप आहे तो त्या ठिकाणी कुठून निर्माण होतो, कसा निर्माण होतो? कर्म त्यागे प्रणवादिकी निपज विजे. प्रणवादिकी निपज विजे हे कळतंय. प्रणव म्हणजे ओम, ओमचं महत्त्व आताच सांगितलं, एक अक्षर ब्रह्म, आणि अधिक म्हणजे दुसरी नावं कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचे हां किंवा स्वाध्याय सांगताना सुद्धा द्विजाशीचं ब्रह्मसूत्र एरा स्तोत्र का नाममंत्र, नामाचं महत्त्व अनेक ठिकाणी सांगितलं आहे. जपाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं. प्रणवादिकी म्हणजे ओमकाराचा जप असेल किंवा भगवंताची इतर नामं आहेत त्याचा जप असेल, हा जप जो आहे तो सुलभ आहे. समस्त यज्ञाच्या पैकी हा माझी विभूती आहे. का माझी विभूती आहे? का बरं तुम्ही याला तुमची विभूती म्हणता? तर तो कर्म त्यागाने त्या ठिकाणी प्राप्त होतो. कर्म त्यागाने म्हणजे सकाम कर्माचा त्याग करून असा घ्या, किंवा माझ्या स्वरूपापर्यंत त्या ठिकाणी हा प्राप्त करून देतो की माझ्या स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्म नाही, अशा स्वरूपाला तो जप यज्ञ प्राप्त करून देतो. जप वेगळा आणि जप यज्ञ वेगळा. महाराजांनी लिहिलंय, भाव असा आहे की ज्या नामोच्चारणात लौकिक किंवा वैदिक कोणत्याही सकाम कर्माचं व्यवधान नाही, अखंड व सर्व काळ श्रद्धा प्रेमपूर्वक केवळ नामोच्चारण असेल तर तोच जपयज्ञ. असा जो जप यज्ञ आहे, जप यज्ञ झाला पाहिजे. आणि असा जो जप यज्ञ आहे, परमात्म्याच्या प्राप्तीकरता केलेला जो जप यज्ञ आहे, जप आहे, एकदा नाम घेणं याला जप म्हणतात का? 10 मिनिटं घेणं याला जप म्हणतात का? हां, जप यज्ञ. यज्ञ पाऊला पाऊली. अखंड नाम घेणं हा जप यज्ञ बरं का. जप आहे परंतु तो दुसऱ्या काही गोष्टी करता असेल तर मग तो जप यज्ञ नाही. ज्याच्यातून भगवंताची प्राप्ती होत असेल तो जप यज्ञ, तो मी आहे. अहो पण जप यज्ञामध्ये सुद्धा आता मंत्राचा जप आहे, अनेक मंत्रांचा जप आहे. कोणता जप यज्ञ तुमची विभूती आहे ते पुढच्या ओळीत सांगितलंय. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. कोणता जपयज्ञ? नाम जपयज्ञ. म्हणजे भगवंताचं जे नाम आहे, ओम असेल किंवा राम असेल, कृष्ण असेल, विठ्ठल विठ्ठल असेल, हे सगळी भगवंताची नावं आहेत आणि त्या नावाचं अखंड स्मरण करणं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिवाळा श्रीमूर्ती रया, किंवा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. अखंड भगवंताच्या नामाचा जप. हो,
होय नाही. नाम जप यज्ञ तो परम, याला परम म्हटलंय. परम म्हणजे श्रेष्ठ. यज्ञ भरपूर आहेत, पण त्या सगळ्या यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ कोणता आहे? नाम जपाचा यज्ञ. का याला श्रेष्ठ म्हटलं? काय श्रेष्ठत्व आहे याच्या ठिकाणी? पहिली गोष्ट म्हणजे हा कोणालाही करता येतो. बाकीचे यज्ञ सगळ्यांना करता येतील का? हो. आंघोळ केली नाही आणि बसला यज्ञ करायला, चालेल का? त्या ठिकाणी सर्व ठिकाणी सगळे यज्ञ करता येत नाहीत, सर्वांना करता येत नाहीत. विशिष्ट अधिकाऱ्याकरताच तो यज्ञ सांगितलाय, त्यानेच करायचा आहे, दुसऱ्याने करायचा नाही. काही यज्ञ असे आहेत की त्याच्यात पत्नी बरोबर पाहिजे, एकट्याला करता येत नाही. पूजा करायची असेल, सत्यनारायणाची पूजा, एकटाच बसला ब्रह्मचारी, चालत नाही. मग काही यज्ञ असे आहेत की त्या यज्ञामध्ये जे तूप आहे त्याच्यात यजमानाच्या पत्नीने तूप पाहिलं की त्याला आज्य संज्ञा येते, ते तूप चालतं, बाकीचं तूप चालत नाही. ते कशाकरता सांगितलं? सगळे बाकीच्या यज्ञाचे अधिकारी नाहीत, पण नामजप यज्ञ सकळाशी येथे काळवेळ नाम कोणी जपा, कधी जपा, कुठंही जपा आणि कसंही जपा. त्या वाल्या कोळ्याला राम राम म्हणता येत नव्हतं, त्यांनी कसं म्हटलं? मरा मारा म्हटलं म्हणे. अरे उलटा मंत्र जपत जुग जाना, वाल्मिक भये ब्रह्म समाना. हे भविष्य पुराणात कथा आली. एक मनुष्य होता आणि त्याला गेंड्याने धडक मारली जंगलात. तो दुष्ट होता, दुर्जन होता. त्या गेंड्याला शिवे दिल्या, हरामजादेने मार दिया, हरामजादेने मार दिया असं 3 वेळा म्हटलं आणि मेला. आता दुर्जन असल्यामुळे यमदूत आले, पण 3 वेळा शिवी दिले आणि मेला, त्यामुळे विष्णुदूत आले. हे विष्णुदूत म्हणायला लागले यमदूतांना, हे तुमचं गिरायक नाही, आमचं गिरायक आहे. विष्णुदूत यमदूत म्हणायला लागले, अरे बाबा याने जन्मभर पाप केलंय. म्हटले किती पाप केलं असलं तरी मरताना याने 3 वेळा देवाचं नाव घेतलं. यमदूत म्हणायला लागले, तुम्हाला ऐकू येतं का? याने नाव घेतलं का शिवे दिल्यात? म्हणजे काय शिवे दिली सांगा? म्हणजे काय नाही, हरामजादेने मार दिया. हराम ह्याच्यात म्हणे राम आला, याचा अर्थ शिव्या घेऊनच देवाचं नाव घ्यायचं असं नाही बरं का. पण शिव्या घेऊन जरी घेतलं तरी मुक्ती मिळते. मग प्रेमाने घेतलं तर काय करणार नाही? मुक्ती मिळणार नाही का? म्हणून नाम जप यज्ञ तो परम. अजामेळाने मुलाला हाक मारण्याच्या निमित्ताने घेतलं, उद्धार झाला. भगवान परमात्म्याची शक्ती त्या नाम जपामध्ये काम करते. इतर साधनामध्ये आपली शक्ती आणि देवाच्या नामस्मरणात देवाची शक्ती. म्हणून नाम जप यज्ञ तो परम. का बरं श्रेष्ठ त्याला तुम्ही म्हणता? म्हटले बाधू न शके स्नानादी कर्म. या नामजपामध्ये स्नानादी कर्माची बाधा नाही. म्हणजे स्नान आणि आदी करून काय घ्यायचं? सर्व म्हणजे काय? बाकीचे यज्ञ करत असताना नुसतं स्नान करून चालत नाही, काय काय अगोदर विधी आहेत, ते सगळे विधी केले का मग तो यज्ञ करा. स्नान केलं का, नित्यनेम केला का, नित्य नैमित्तिक कर्म केलं का, आणि मग तो यज्ञ करण्याचा अधिकार प्राप्त होतो. नाही तर तो यज्ञ करता येत नाही. काही यज्ञ करण्याच्या अगोदर पहिलं आपलं श्राद्ध करावं लागतं, पवित्र व्हावं लागतं. भागवतामध्ये उदाहरण आलंय, त्या अंगराजाला मुलगा नव्हता आणि म्हणून त्यांनी यज्ञ केला. पूर्वीच्या काळामध्ये ते
संत